सुरुवातीलाच मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उदय सामंत साहेब, आदरणीय निलेश राणे साहेब, केसरकर साहेब सगळ्यांचंच मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो। मला दसरा मेळाव्यात त्यांनी पक्षात प्रवेश दिला, काम करण्याची एक चांगली संधी दिली, म्हणून मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। त्याचबरोबर मी निलेश राणे यांना खास करून धन्यवाद एवढ्यासाठी देतो की ते मी सगळ्यांनाच सांगत असतो की त्यांचा मनाचा मोठेपणा आहे। ते आता खासदार पण होते, आता आमदार पण आहेत। आपण त्यांच्यावर काम करायला निश्चितपणे या ठिकाणी आवडेल आणि म्हणूनच मी आजचा जो निर्णय परवा घेतला त्याचं कारण पण तेच आहे। विषय काल मी केसरकर साहेबांना भेटलो, त्यामुळे आम्हाला एकत्रित राहून उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषदा ह्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एकत्रित राहून या ठिकाणी काम करायचं आहे। शेवटी कार्यकर्त्यांना बऱ्याच दिवसानंतर संधी, कारण आता दोन्ही ठिकाणी प्रशासक आहेत आणि कार्यकर्त्यांची संधी गेली 5 वर्ष हुकलेली आहे आणि 5 वर्षानंतर त्यांना आता पुन्हा एकदा ही संधी या ठिकाणी मिळाली आहे आणि त्याच माध्यमातून आम्हाला सगळ्यांना संघटना वाढवायची आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे। तुमच्या मनात काही शंका असतील त्याही मी सांगतो की कुठलीही अडचण, कुठलाही इगो कोणाचाही असणार नाही। मी सुद्धा पार्टी देताना कुठली माझी कंडिशन नाही आहे, मला काम करायला, संघटना बांधायला आवडते। त्यामुळे संघटनेसाठी उद्या प्रत्येकजण आपापल्या पार्टीचं काम करतो, तर आमच्या पार्टीचं काम करायला मला कुठली अडचण मला या ठिकाणी वाटत नाही। आणि जर आम्ही दोघेजण मिळून एकत्र काम ह्या विधानसभेमध्ये केलं तर त्याचे रिझल्ट हे कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले या ठिकाणी येतील। त्याचबरोबर निलेश राणे साहेब बाजूच्या मतदारसंघात आहेत, त्यांनी तर अतिशय सुंदर कामाचा धडाका लावलेला आहे, तर त्यामुळे तिकडेही त्या ठिकाणी होतील। कणकवलीमध्ये सुद्धा संघटना वाढवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। शेवटी युतीचा प्रश्न आहे, ती वरिष्ठ निर्णय घेतील, पण संघटना बांधणीचा जो कार्यक्रम आहे तो आत्ता ह्या लेवलवर युद्ध पातळीवर या ठिकाणी होईल। कुठलीही अडचण त्यामध्ये येणार नाही, कुठलीही कटुता ठिकाणी येणार नाही, कारण जसे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध आहेत तसेच आदरणीय माननीय मुख्यमंत्री त्यांचेही संबंध माझे आहेत आणि आम्ही सगळेजण शेवटी युतीचं राज्य आहे आणि त्या युतीच्या राज्याच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी काम करतो। त्याच्यामुळे इथल्या जिल्ह्यातल्या लोकांना चांगला न्याय मिळेल, चांगली या ठिकाणी संघटना बांधून मिळेल आणि माझा जास्तीत जास्त वेळ हा जिल्ह्यात ज्यावेळी हे नेते ज्यावेळी सांगतील, सावंतवाडीत बा इकडे या ठिकाणी, कारण प्रवेश आता अनेक आहेत। मी आता त्याच्यावर घेतली तर आपल्याला वेळ पूर्ण नाही, एवढे फोन आलेले आहेत। मी निलेश राणे साहेबांना पण काल दाखवलं, काल मी दीपक भाईंना पण सांगितलं किती प्रवेश होणार आहेत इथून ते। पण आज प्रत्यक्षात ह्या सगळ्या नेत्यांनी ज्यावेळी वेळ देतील, दीपक भाई ज्यावेळी येतील त्यावेळी ह्या मतदारसंघातले प्रवेश घेऊ, कणकवलीतले काही प्रवेश आहेत। पुन्हा तुमच्या मनात येईल की भाजपमधले प्रवेश नाहीत, आपल्या मित्रपक्षातले प्रवेश नाहीत, तर जे इतर लोक जे आहेत, उबाटामधून जे येणारी मंडळी आहेत, ह्या सगळ्यांना जेवढे प्रवेश देता येईल तेवढे देऊन संघटनेच्या कामात चांगल्यापैकी या ठिकाणी त्यांना आपण जोडून घेऊ। आणि कुठलाही आमचा आता उद्दिष्ट एकच आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, हाच निर्धार नेते मंडळींनी केला आणि नेते मंडळींच्या वतीने आदरणीय शिंदे साहेबांना शब्द या ठिकाणी दिला आहे। शिंदे साहेब पण लवकरच आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी येत आहेत आणि ज्यावेळी प्रवेश केला त्या प्रवेशाच्या पूर्वीसुद्धा शिंदे साहेबांची चर्चा होताना त्यांनीही सांगितलं की जिल्हा परिषद आणि नगरपालिका ह्या आपल्या या ठिकाणी असल्या पाहिजेत। जसं शिवसेना प्रमुखांच्या वेळी संपूर्ण कोकण हे शिवसेनेकडे होतं, तसंच कोकण या ठिकाणी मिळालं पाहिजे। म्हणून या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे आणि शेवटी कार्यकर्त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांना न्याय या माध्यमातून द्यायचा आहे। एवढंच माझं आजचं या बाबतीतलं निवेदन आहे आपल्याला।